गणपती बाप्पा मोरया. वेलकम बॅक टू अनघाचे मिनी व्लॉग. सो आज मी बनवते उकडीचे मोदक. सो माझ्यासाठी खूप मोठी टास्क आहे, कारण मी नारळ फोडण्यापासून सुरुवात केली. त्यानंतर मस्त नारळ किसायला घेतला, तेही पारंपरिक पद्धतीने विळीवर, कुठलीही मशीन न वापरता मस्त स्वतःच्या हाताने. पण हो, जर हे येत नसेल तर मी मालवणची सून कसली, कारण जर मालवणची सून व्हायचं असेल तर हे येणं खरंच खूप गरजेचं आहे. मी लग्नानंतरच शिकले. त्यानंतर मस्त नारळ किसून घेतलं आणि मग गेले मी मस्त चव बनवायला. चव म्हणजे आतमधली स्टफिंग. चला. सो चव बनवण्यासाठी मी साहित्य घेतलं आहे: खसखस, जायफळ, काजू, बदाम, घी आणि गूळ आणि नारळ. त्यानंतर मी मस्त खसखस टाकली, 2 मिनटं रोस्ट केलं आणि त्यानंतर मग घी टाकलं. घी मेल्ट झाल्यानंतर मग मी मस्तपैकी गूळ टाकलं. गूळ 1 वाटी घेतले. त्यानंतर 1 वाटी गूळ असेल तर 2 वाटी मी खोबरा घेतला आहे, माझा अंदाजप्रमाणे. मी जास्त गोड नको आहेत मला, कारण की मोदक अति गोड पण चांगले नाही लागत. त्यानंतर मग मी गूळ मेल्ट झाला, त्यानंतर काजू बदाम टाकले, जेणेकरून ते पण थोडेसे रोस्ट होतील आणि मग खायला क्रंची लागतील आणि मस्त लागतात ते. आणि मग थोड्या वेळानंतर मग मी नारळसुद्धा टाकला. जास्त मेल्ट नाही करून टाकलं आहे, एकदम पाणी गुळाचा करायचा नाही, थोडाफार ठेवायचा, जेणेकरून मग खोबरा पण त्यासोबत मिक्स होऊन जातो. त्यानंतर मस्त परतून घेतलं, एकदम मिक्स केलं. तुम्हाला आता वाटत असेल की व्हाईट व्हाईट दिसतं, पण नाही, थोड्या वेळानंतर तो बरोबर होऊन जातो, कारण मिक्स झालं. गूळ पूर्ण मेल्ट झाल्यावर तो छान दिसतो. त्यानंतर मी जायफळ घेतलं आहे, जायफळ किसून टाकलं आहे. मी पावडर नाही करत, मी नेहमी जे पण काय असेल ते मी किसूनच टाकते, त्याची टेस्ट लागते. जे दाताखाली आलं तर ते चांगलं लागतं. सो त्यानंतर मस्त मिक्स केलं आहे आणि मग 2 मिनटं शिजवून घेतलं आणि मग गॅस बंद करून थंडवून घेतलं. चला तर पुढची प्रोसेस. आता घेतले मी मोदकासाठी पीठ बनवायला. त्यासाठी मी खूप मेजरमेंटनी सामान हे घेतलं आहे. पाणी घेतलं आहे तेवढंच दूध घेतलं आहे, म्हणजे चायचा ग्लास असतो तेवढा अर्धा ग्लास पाणी, तेवढंच अर्धा ग्लास दूध घेतलं आहे. त्यानंतर मस्त उकळी येऊन दिली. त्यानंतर अर्धा चम्मच घी टाकलं आहे आणि पूर्ण मेल्ट करून मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतर पीठ टाकलं आहे. हे मोदकाचं पीठ आहे. तुम्ही जर तांदळाचं पीठ घेत असाल तर तेही ओके आहे, पण हां, मोदकाचं जर तुम्ही रेडीमेड पीठ घेतलंच त्याला एक स्वतःचा मस्त सुगंध असतो, त्याच्यामुळे मोदक खायला खूप टेस्टी लागतात. सो तुमच्यावर आहे, तुम्हाला तांदळाचं पीठ घ्यायचं असेल तर ते घ्या. मोदकाचं पीठ घेतलं तर उत्तम, कारण की त्याला मस्त असा स्वतःचा सुगंध असतो, ते खायला खूप छान लागतात. सो मस्त जास्त 2 मिनटं शिजवून घेतलं. जसं भाकरीचं पीठ आपण शिजवून घेतो तसंच अगदी 2 मिनटं शिजवून घेतलं आणि मग गॅस बंद करून मी थंड करायला ठेवलं. 10 मिनटानंतर मी अगदी पीठ मळायला घेतलं. जसं आपण भाकरीचं खुय मळतो तशीच अगदी मोदकाची खुय मळून घेतली. तुम्ही बघू शकता, हा पीठ थोडासा सॉफ्ट असतो, ह्याला खूप जास्त मळण्याची गरज लागत नाही. हा लगेच स्वतःहूनच असा चिकट व्हायला लागतो आणि जास्त पण ओला नाही करायचा आणि जास्त पण सुका नाही ठेवायचा. सो मस्त 10 मिनटं मी मस्त त्याला मळून घेतलं आहे. त्यानंतर मग मस्त त्याचा पीठ असा लवचिक झाला, त्याच्यामुळे मोदक खायला आणि बनवायला खूप सोपे जातात. सो आता आपण या पिठाचे गोळे बनवून ठेवूया. पण हो, गोळे एकदाच बनवून ठेवायचे नाही, जेणेकरून ते हवेने सुकून जातील आणि मोदक बनवायला थोडासा त्रास होईल. तर तुम्ही जर असे बनवून ठेवत असाल तर प्रत्येक मोदक बनवताना पुन्हा त्याला मळून घ्या आणि मग तुम्ही मोदक बनवायला घ्या, जेणेकरून अजून सोपे जाईल. कारण जेवढं पीठ लवचिक, जेवढं पीठ सॉफ्ट असेल तेवढं मोदक बनवायला इझी होतं. त्यानंतर हा घेतला मी पापड बनवण्याचा साचा. तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही हाताने पारी बनवा, पण माझ्याकडे अवेलेबल आहे म्हणून मग मी त्याला मस्त ते घी लावून घेतलं आणि मग मस्त पारी बनवून घेतली. सो पारीचं पटापट. जर तुम्ही पहिल्यांदाच मोदक बनवत असाल तरी काळजी करू नका, हळूहळू करून जर तुम्ही त्याचे पारी बनवलीत ना तर ते खूप सुंदर होतात. कारण की मी सुद्धा नवीन आहे मोदक बनवण्यात, मी आधीपासून मोदक नाही बनवत, पण एकदा 2दा ट्राय केल्यानंतर मला खरंच खूप छान जमायला लागलेत. सो तुमचा एकदा मोदक खराब होईल, पण नंतर तुमचा मोदक खूप चांगले होतील. सो घाई करू नका आणि हो, पीठ खूप जास्त पातळ करू नका, जेणेकरून पारी बनणार नाही. सो अशा प्रकारे मी झटपट मोदक बनवलेले आहेत. सो चला तर आता मोदक रेडी आहेत. आता आपण स्टीम करायला ठेवूया. स्टीम करण्याची पण एक प्रोसेस आहे छोटीशी, चल बघूया.
तर मी घेतला हा बटर पेपरला मस्त गोल शेपमध्ये कट करून घेतला आहे. गोल शेप याच्यासाठी ज्या जाळीत ठेवणार आहे त्या जाळीला मस्त बटर पेपर ठेवणार आहे आणि बटर पेपरला घी लावून मग मी त्याच्यावर मोदक ठेवणार आहे. मी जाळीला खालीसुद्धा तेल लावून घेतलं आहे, म्हणजे तेल नाही घी लावून घेतलं आहे, जेणेकरून पेपर ओला होऊन चिकटायला नको. त्यानंतर मस्त मी दूध घेतलं आहे, दुधात केशर टाकलं आहे आणि ते 2 मिनटं ठेवून दिलं आहे. त्यानंतर मी पाण्याची वाटी घेतली आहे, त्याच्यात वाटीत मस्त मोदक डीप केले आहेत, बुडवून याच्यासाठी घेतले जेणेकरून मोदक सॉफ्ट व्हावे, मोदकाला थोडासा मॉइश्चर यावा आणि मोदक मस्त वाफून झाल्यावर मस्त अशी त्याला चमक यावी म्हणून त्याला पाण्यात डीप करून घ्यायचे. त्यानंतर मस्त मी थोडंसं केशर टाकला जेणेकरून त्याला असं थोडंसं येल्लो गोल्डन असा मस्त वाटेल त्याच्यावर कलर आल्यानंतर. आणि त्याच्यातला दूध होता तो पण थोडासा टाकून घेतला कारण की ते सॉफ्ट होतील आणि त्याची चव येईल. अशा प्रकारे मी बनवलेले मोदक तयार आहेत. तुम्हाला कसे वाटले प्लीज मला कमेंट्स करून सांगा. पण हो, जर घी असेल तरच मोदकाला चव आहे आणि मोदक घी शिवाय अपूर्ण आहे असंच म्हणतात. बघा किती छान वाटतं, असं वाटतं कधी खाते. तुम्हाला कसे वाटले प्लीज मला कमेंट्स करून सांगा. हॅलो एव्हरीवन, तर मी बनवलेले मोदक तुम्हाला कसे वाटले प्लीज मला कमेंट्स करून सांगा. आणि झटपट बनवलेत, बघून कसं वाटलं हे तरी सांगा. मी टेस्ट करते, जे काय असेल तेव्हा मी सांगते. मी मोदक प्रेमी आहे आणि घरात एकटी आहे तरी पण एवढे खाणार आहे मी. मला माहिती नाही, मी डायटिंगवर आहे, पण बघूया. खूप सॉफ्ट झाले आणि हो मी खरंच सांगते खूप सुंदर झालेत आणि खूप छान झाले. हा थोडा रोज फ्लेवर आहे, मी तुम्हाला मगाशी दाखवला होता. सगळ्या मोदकात एक मोदक थोडा मोठा होता, तर तो मी रोज फ्लेवरचा बनवला होता. त्याच्यात रोजचे पेटल्स टाकले होते आणि त्याला अगदी रोजचा हे येतोय, कारण की हे मोदक मी आधी खाल्लेत. मी थोडंसं वेगळं ट्राय करून बघितलं. फक्त चवीमध्ये रोज पेटल्स टाकलेत आणि खरंच त्याला हे बघा दिसतंय. प्रतिम प्लीज मला कमेंट्स करून सांगा ही रेसिपी कशी वाटली. थँक्यू.